चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक भाजप सुधीर मुनगंटीवारांच्या नेतृत्वात लढणार आहे आणि तसं पत्रकच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहीनिशी काढण्यात आले। त्यामुळे मुनगंटीवारांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात असतानाच मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातला वाद पुन्हा उफाळून आला। नागपूरमधील बैठकीत दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं सांगितलं जात आहे। स्वाभाविकपणे भाजप नेत्यांनी याचं खंडन केलंय। नेमकं काय घडलं भाजपच्या बैठकीत पाहूया एक रिपोर्ट। मुनगंटीवार जोरगेवार यांच्यात शाब्दिक चकमक। चंद्रपुरातील जागा वाटपावरून दोघांमध्ये रस्सीखेच। मुनगंटीवारांची नाराजी, भाजपची डोकेदुखी वाढली। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचे दुसरे आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद काही मिटायचं नाव घेत नाही। नागपुरात भाजपच्या विदर्भ कार्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दोघांमधील वाद मिटवण्याचे प्रयत्न झाले। मात्र या बैठकीतही मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती समोर येते। चंद्रपूर नगर परिषद निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला, तर वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसनं दमदार कामगिरी केली। 11 पैकी फक्त 2 जागीच भाजपला आपला नगराध्यक्ष बसवता आला, तर 7 जागांवर काँग्रेसनं आपला नगराध्यक्ष बसवलाय। त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षानेच माझी शक्ती हिरावली असं सांगत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती। त्यावर मुनगंटीवारांना तसं वाटत असेल तर महापालिका निवडणुकीत त्याची भरपाई करू असं फडणवीस म्हणाले। पराजय नम्रतेने स्वीकारतो। विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही, हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे। काँग्रेसने त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे, पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ। पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू। दरम्यान नाराजी व्यक्त केल्यानंतर 2 दिवसात सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीत मतदारसंघातील कामासंदर्भात बोलणं झाल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलं। मात्र या भेटीनंतर चंद्रपुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे बदल करण्यात आले। त्यानंतर चंद्रपूर महापालिका निवडणूक मुनगंटीवारांच्या नेतृत्वात लढली जाईल असं स्पष्ट झालं। तर ज्या जोरगेवारांना मुनगंटीवारांचा विरोध आहे त्यांची निवडणूक प्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर नागपुरात भाजपच्या विदर्भ विभागीय कार्यालयात एक बैठक पार पडली। या बैठकीत वाद मिटण्याऐवजी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं सांगितलं जात आहे। महापालिकेत विविध प्रभागांमधील उमेदवारांवरून दोन्ही नेत्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। दोघांनीही आपापल्या उमेदवारांची नावं दिली। दोघांकडून वेगवेगळी नावं आल्यानं आता स्थानिक भाजपसमोर मोठा पेच निर्माण झालाय। त्यामुळे सर्वेक्षणातील माहिती आणि इलेक्टोरल मेरिटच्या आधारेच निवडणूक प्रभारी आणि निरीक्षक उमेदवारांची नावं निश्चित करतील अशी माहिती समोर येते। दरम्यान बैठक अत्यंत शांततेत आणि शिस्तीत पार पडल्याचं चंद्रशेखर बावनकुळे आणि चैनसुख संचेती यांनी सांगितलंय। काही नाराज नाही, शांत आहेत आणि आम्ही सर्व शांतपणे बसलो आहेत। मुनगंटीवारजीबद्दल चुकीचा गैरसमज निर्माण होत आहे, कारण नसताना होत आहे। ना त्यांच्या मनात असं काही आहे, ना कोणाच्या आमच्या मनात असं आहे। मुनगंटीवारजी आमचे नेते आहेत आणि त्यामुळं राज्याचे महत्वाचे नेते आहेत। त्यामुळे मुनगंटीवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर आणि विदर्भातल्या आम्ही नगरपालिका महानगरपालिका लढतोय। या बैठकीत मुनगंटीवारांनी पक्षश्रेष्ठींसमोर 4 निकष ठेवल्याची देखील माहिती मिळते। एका कुटुंबात एकापेक्षा जास्त उमेदवारी दिली जाणार नाही। कुठल्याही नेत्याच्या निष्क्रिय मुलांना उमेदवारी दिली जाऊ नये। 1-2 महिन्यापूर्वी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी नको। उमेदवारी फक्त सर्वेक्षण आणि इलेक्टोरल मेरिटच्या आधारेच दिली जावी। दरम्यान चंद्रपूर महापालिका निवडणूक आता मुनगंटीवारांच्या नेतृत्वात होईल हे पक्षाने स्पष्ट केलंय। मात्र जोरगेवारांचाही जोर पाहायला मिळत असल्यानं सुधीर भाऊंना धीरानच नेतृत्व करावं लागणार असं चित्र सध्या तरी दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, नागपूर।